बघा इथे आपला ट्रिपल सँडविच पण तयार आहे, बघू शकता तुम्ही। आता मी कशा प्रकारे बनवलंय ते आपण आता पाहूयात। तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही असं वरून पण चीज किसून घालू शकता। झटपट होणारा नाश्ता आहे। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण नाश्त्यासाठी सर्वात सोपा आणि झटपट बनवता येईल असा नाश्ता आज आपण इथे करणार आहे। वेगवेगळ्या भाज्या वापरून सँडविच बनवले जातात। आज मी तुम्हाला इथे चीज सँडविच बनवून दाखवणार आहे। तर बघा, सँडविच बनवण्यासाठी इथे मी काय काय घेतलेलं आहे। टोमॅटो, चाट मसाला, गाजर, बीटरूट, शिमला मिर्च घेतले एकदम बारीक चिरून। इथे घेतलेलं आहे काकडी, कांदा आणि चीज। चला तर आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया। सर्व ह्या भाज्या मिक्स करून घेऊया एका बाउल मध्ये। हे बघा, पण शक्यतो सँडविच मध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून सँडविच बनवले जातो। इथे हे गाजर घेतलेला आहे, शिमला मिर्च एकदम बारीक अशी कट करून घ्यायची, काकडी, आणि तुम्हाला जर आवडत असेल कोबी वगैरे तर तुम्ही कोबी पण घालू शकता। मिक्स हर्ब घेतोय, हे बघा थोडंच घालायचं, जास्त नाही। हे बघा, हे मिक्स हर्ब आहे। तर इथे मी मिक्स हर्ब घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा चाट मसाला। आता बघा ना, ह्याच्यामध्ये चाट मसाल्यामध्ये कसं मिठाचं प्रमाण असतं आणि आपण इथे टोमॅटो सॉस पण 1 चमचा घालतोय। इथे चिमूटभर किंचितसं मी मीठ घालते, कारण ना टोमॅटो सॉसमध्ये आणि चाट मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं ना, म्हणून थोडंसं कमीच घालायचं। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला जर चीज यामध्येच किसून घालायचं असेल ना, तर तुम्ही यामध्ये चीज किसून घालू शकता। ज्यांमध्येच किसून घेते, तुम्ही वरून पण ब्रेडवर असं टाकू शकतात, पण मी कसं ह्याच्यामध्येच मिक्स करून घेते। छान लागतो सँडविच, बघा तुम्ही एकदा करून चीज सँडविच। हे बघा, आता आपण हे चीज यामध्ये मिक्स करून घेऊया। चीज याच्यामध्येच मिक्स करून घेतलेलं आहे। आणि कसं आपण ज्या वेळेला तव्यावरती जेव्हा ठेवतो ना ब्रेडचे स्लाइस, त्यावेळेला कसं हे पण चीज मेल्ट होतं ना, तर त्यावेळेला कसं एकदम ते ज्युसी लागतं खायला, एकदम मस्तपैकी। एका बाजूनी ब्रेडला ना बटर लावून घेऊया। हे बघा असं, त्यावरती आपल्याला लावायचे टोमॅटो केचप लावूया। आता आपण दुसऱ्या बाजूला पण बटर लावून घेऊया। लावलेली बाजू आपण पॅनवर ठेवूया। इथं आपण बटर लावलेली बाजू हे बघा ठेवूया पॅनवरती। आता आपण मिक्स केलेल्या ह्या भाज्या ह्यावरती लावायच्या। हे बघा, असं अशा सर्व भाज्या आपण पसरवून घ्यायच्या। वरून चीज घालायचं असलं किसून, तर तुम्ही असं वरून पण चीज किसून घालू शकता, मुलांना आवडेल। नक्की असा प्रकार करून बघा सँडविचचा। असं ब्रेडची खालची बाजू लवकर गरम होते ना, म्हणजे दुसऱ्या ब्रेडला पण असं बटर लावून घ्यायचं आणि ही त्यावरती असं ठेवायचं। आता यावर आपण ठेवायचं झाकण, असं जड याच्यावर ठेवायचं। उघडून बघूया, काढूया बाजू। आपल्याला पलटी करून घ्यायचे, त्याआधी इथे वरून थोडंसं बटर लावूया। वाटली तुम्हाला सँडविच करण्याची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। हे बघा किती छान असं खरपूस असं आपली एक बाजू झालेली आहे। सर्व ब्रेडला असं बटर लावून घेऊयात। हे बघा, आता दुसरा पण सँडविच आपण इथे तयार करतोय, हे ठेवूया प्लेटमध्ये। त्यावरती अशा भाज्या पसरवून घेऊया व्यवस्थित। तुम्ही पण नक्की असं सँडविच करून खा, मुलांना पण द्या, तुम्ही पण खा। सँडविच वेगवेगळ्या प्रकारे केले जातात। इथे मी आधी बटर लावून घेतलेलं आहे बरं का। आता आपण ही बाजू यावर ठेवूया। इथे वरती पण बटर लावून घेतलेलं आहे। वाव, दुसरी बाजू पण चांगली खरपूस भाजले गेलेली आहे। इथे आपलं सँडविच तयार आहे, मस्तपैकी खरपूस भाजले गेलेले आहे। आता आपण दुसरं सँडविच ठेवूया। आता यावरती मी बटर लावलेलं आहे ना, त्यावरती पुन्हा इथे आपण सॉस लावून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे पण तुम्ही वेगळा सँडविच करून खाऊ शकतात, म्हणजे वेगळा असा डबल सँडविच। हे बघा, हा वेगळा प्रकार असा आपण एक करून दाखवूया। पुन्हा आपल्याला असं हे ब्रेड ठेवायचं आहे, त्याच्यावरती पुन्हा इथे ताट असं झाकून ठेवूया, असं वजन ठेवायचं। आता उघडून बघूयात।
पॅनवर म्हणजे तव्यावर जर सँडविच करायचं असेल ना तर गॅस कमी करायचा, कारण कसं ब्रेडची बाजू असते ना खालची ती लगेच करपली जाते, म्हणून गॅस कमीच करायचा. हे कशा आपल्या भाज्या पण कशा आतमध्ये चांगल्या शिजल्या पाहिजे ना. तर हे बघा इथे सुरेख सुंदर असा आपला सँडविच तयार झालेला आहे. नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा हेल्दी असा हा नाश्ता आहे. हे बघा इथे छान असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे. चीज पण चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि भाज्या पण चांगल्या शिजल्या गेलेल्या आहे. झटपट होणारा नाश्ता आहे आणि सर्वांना आवडणार आहे. हे बघा 3 ब्रेड वापरून केलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, इथे आपलं व्हेज चीज सँडविच तयार झालेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.